मेन स्टंप मेन. लकी ड्रॉ साठी बघा आज कूलर आहे प्रेक्षकांसाठी की आम्ही त्याच्यात येऊ. तर सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाज ओम गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. एक सिंगल मिळाली आहे. सिंगल आपण म्हणताना डॉट बॉलची समाप्ती होईल. प्रयत्न होता सिंगलचा मात्र सुद्धा कॅप्टन वेगाने आले. ओमचा पहिलाच बॉल डॉट टू बॉल पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं लेदर बॉलची खेळपट्टी तुम्ही पाहतायत. पुढला गेले फक्त दिशा दिली आहे. थर्डमॅनला रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आता चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. सचिन कडू आमच्या सोबत आहेत. राजू काटे आमच्या सोबत आहेत. SP पॅनलचे एक चांगले पंच आहेत. राजू काटेने तुम्ही पाहतायत 40+ मिस त्यांना मी बऱ्याच वेळा आमच्या सोबत पाहिलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांची चर्चा राहिली आहे. 2009चा पहिला मालिकावीर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नारिवली संघाचा राजू काटे. आणि बघायचं आता काय घडलं एक्झिट मैदानामध्ये. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते क्रिएटिव्ह विथ क्वालिटी कृष्णा आमच्या सोबत आहेत या वाहिनीचे सर्व. आणि आता चेक केलं जाईल किरण सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाईल. एक्झॅक्ट काय घडलंय. रुपेशचा कॉल होता एका धावेचा. ती एक धाव डोक्याची ठरेल का. आणि पंचांचा इशारा काय होतो राजू काटे यांचा. OUT आउट. फलंदाज किरण एकही चेंडू न खेळता रनआउट. कौशल नाही बघा ना काय फिल्डिंग केली. फिल्डिंगचं स्टँडर्ड जबरदस्त असताना किरण एकही चेंडू न घेता कारण रुपेश थोडेसे दबावात दिसतात. पहिल्याच ओव्हरपासून पहिलाही बॉल त्यांच्याकडे डॉट आला. दुसऱ्याही बॉलमध्ये ते दबावातच दिसत होते. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग झाली होती. हाही चेंडू डॉट आला असता हरकत नव्हती. मात्र किरण सारख्या फलंदाजी विकेट गेली. आणि आता सचिन पाटील आलेत. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षण डीपमध्ये ठेवण्यात आलेले. डीप कव्हर रिजनमध्ये आपण पाहतोय अल्पेश तिथे चांगली फिल्डिंग केली. अल्पेशने सिंगलने खातो उघडलं जाते. ते सचिन पाटीलचं खातं उघडलं जाते. ते साबे टीमचा टॉस महत्त्वाचा होता. टॉस जिंकला दिवा टीमने. केंद्रीय राज्यमंत्री चषकमध्ये सुद्धा एक सामना जिंकला होता. अनिकेत पाटीलचं अर्धशतक आपण पाहिलं पहिल्याच मॅचमध्ये. चांगला बॉल होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा अल्पेश आहेत. आणि आता रुपेशचंही खातं उघडलं गेलंय. फॉर्च्यून इव्हेंट क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. पहिलीच रन घेताना रनआउट झाले. बॅकफुटला गेले. पंच करायचं होतं. पंच सांगतायत मनोज पवार की एक्झॅक्टली चेंडू कुठे रिलीज झालाय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. मिड ऑनला सुमित भोईरला तुम्ही पाहतायत. डावकऱ्या त्याचा बॅटर. बिग बॅश प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली दिवामध्ये. तिथेही सुमितचं अर्धशतक आम्ही पाहिलं होतं. करण बेडेकरने अर्धशतक ठोकलं होतं. आणि सुदर्शनची स्पर्धा ती चर्चेत राहिली. बिग बॅश धमाका दिवा प्रीमियर लीग. आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते P1 मध्ये. आणि मगाशीच तर मी उल्लेख केला ओम आत्ताच एका स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दोस्ती चषक प्रल्हाद पाटील असतील, सौरभ म्हात्रे असतील, आकाश पाटील असतील देसाईची ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती, युवराज असतील त्या स्पर्धेत बेस्ट बॉलर होते आणि चॅम्पियन संघ होता दिवा संघ. 3री ट्रॉफी त्यांनी आपल्या नावावरती केली. सुमितला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सुमित भोईर एक चांगला फलंदाज दिवा संघाचा डावखुरा त्याचा. सुमित भोईरला तुम्ही पाहतात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि बघा ना काय क्लिअरिटी आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी. आणि यासाठी ओळखले जाते फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी. आपण पाहतो आमचे मित्र कृष्णा. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपक आलेत.
काका या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. दीपक भगत, दीपराज पाटील नाही आहेत आज संघामध्ये. ज्या कॅप्टनची आम्ही चर्चा केली, रोशन आमच्या सोबत आहेत. प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाते दिवा संघ म्हटल्यानंतर. नाही, संकेत बरोबर मधोमध आहेत. पंच काही चर्चा करतायत, मनोज पवार आणि गुरुदास भोईर. आणि बघाच एक्झॅक्ट चेंडू कुठे पडला हे कदाचित चर्चा करतायत. व्हाईट बॉल आणि हीच चर्चा केली की एक्झॅक्ट चेंडू कुठे पडलाय. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच व्हाईट बॉल आहे. संकेत मधोमध होते त्यामुळे ओमने प्रयत्न केला नाहीये, अन्यथा सचिनची विकेट डोक्यात येऊ शकली असती. मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 4 वरती प्रथम बॅटिंग करत असताना सापेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. डावख्यात त्याचा गोलंदाज आहे, व्हेरिएशन चांगलं आहे. भरपूर संख्येने कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दीपक ऑन साईडला खेळायचं होतं, हलकस अपील करण्यात आलेलं आहे. मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. सचिनवरती सुद्धा थोडासा दबाव दिसतोय. रुपेश सलामी आले त्याच्यावरती दबाव दिसतोय. आणि आतापर्यंत दिवा संघाने पूर्णपणे दबाव टाकलाय पॉवर प्लेच्या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये. हा खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. बिंदास पाटीलला तुम्ही बघू शकाल. अभिषेक पाटील सुद्धा तिथे आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, पंच सांगतायत लेग बाईस. गुरुदास भोईर भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, आज पंचांच्या भूमिकेत आहेत. अनेक वेळा 5 विकेट हॉल घेण्याचा कारनामा गुरुदासने आपल्या करिअरमध्ये केलेला आहे. आणि पंच कोणाला लेमावं, ज्याने क्रिकेट खेळलंय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे, अशाच व्यक्तीला तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल. मनोज पवार एका बाजूला आहेत, त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. आणि दिवा संघाने पहिल्याच ओव्हरपासून दबाव टाकलाय साबे टीमवरती. एकही चौकार अजूनही आला नाहीये, एकही षटकार नाहीये. मनोज पवार यांना तुम्ही बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती. स्क्वेअर लेगचे पंच. दीपक गोलंदाजी मार्कवर सेकंडला रुपेश. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. थोडंसं जास्त बाउन्स होता, 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली दीपकला. धावसंख्या 6. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. ऑन साईडला खेळायचं होतं, लेग स्टंपच्या पुन्हा बाहेर आहे. पुन्हा व्हाईट बॉल घोषित केलाय. मोठे फटके येत नाही, मात्र तिसरा व्हाईट बॉल या ओव्हरमधला दीपकचा तुम्हाला पाहायला मिळतोय. दीपक भगतने आतापर्यंत 3 वाईट टाकलेत या ओव्हरमध्ये. धावा 7 झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. ओमने चांगली गोलंदाजी केली, फक्त 3 धावा दिल्या या षटकात आतापर्यंत. एक लेग बाईज आहे, इथे चेंडू हवेत आहे. अनिकेत पाटील कॉल देत आहेत, हा माझा झेल आहे, चूक होणार नाहीये, सेफ झोन आहे अनिकेत पाटील या टीमचा. फलंदाज बाद. दुसरा धक्का. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा. 7 वरती दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज बिंदास पाटील आलेत. बिंदासने खूप चांगला खेळ केला होता बिग बॅश प्रीमियर लीग दिवा शहर. सुदर्शन आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आणि चर्चेत राहिली ही स्पर्धा. सौरभ मात्रे त्या स्पर्धेमध्ये खाडीचा आयकॉन खेळले, मॅन ऑफ द सिरीज ते ठरले होते. दीपक पहिलाच बॉल मिड ऑनच्या वरून पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. माजी आमदार राजूदादा पाटील यांना सलामी देणारा हा येतोय राणी दाबा षटकार. गावदेवी क्रिकेट मंडळाचे कार्य असे थोर. शेठ जयेंद्र उपाध्यक्ष, वामन पाटील सल्लागार. राम भोईर. पहिल्याच बॉलवरती षटकार आला बिंदास पाटीलचा. मी मगाशीच उल्लेख केला, खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता. रवी 11 या संघामध्ये खेळत असताना त्यांचा संघ रनरअप होता. फायनल मॅचमध्ये ते पराभूत झाले होते.
वेगवान बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेर होता, पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. चौथा वाईट या ओव्हरमधला तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 14 वरती पोहोचली होती साबे संघ. संकेत भगतला तुम्ही पाहता देशच्या भूमिकेत आहेत. मास्टर माइंड खेळाडू आहेत. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झाला नाहीये, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, कव्हर्सवर एक क्षेत्ररक्षक आलेत. अल्पेशने एक चांगला झेल टिपलाय, बिंदासने थोडीशी घाई दाखवली, फलंदाज बाद होईल. येते विकेट. मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ रेग्युलर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टावर्स ऑन करायचे का? ओके, टावर्स ऑन करायचे. म्हणजे इलेक्ट्रिशियनला विनंती असेल, टावर्स ऑन करायचे. लाईट्स ऑन करायचे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धापलकरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत पाटील येत आहेत, ज्याचा मी मगाशीच उल्लेख केला. अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. केंद्रीय राज्यमंत्री चषक कपिल पाटील साहेबांची जी स्पर्धा, जिथे 2 सामने आपण पाहिले तर काल RM11 सोनारपाडा संघाने जिंकले. याही स्पर्धेत त्यांनी 2 सामने, म्हणजे काल एकाच दिवसात 4 मॅचेस जिंकल्या सोनारपाडा संघाने. मी थोडीशी धावपळ होते फलंदाजी. सुपर 8 मध्ये या स्पर्धेत सध्या क्वालिफाय झाले. सुपर 12 मध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री चषक मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. श्रद्धांजली चषक आणि कटआउट सुभाष भोईर साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. महेशजी पाटील माजी नगरसेवक, भरत शेठ भोईर साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, त्यांचे कटआउट तुम्ही पाहताय. दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन, राजेश भोईर समाजसेवक बेतवडे, संतोष शेठ पाटील माजी सरपंच, रोहिदाजी म्हात्रे साहेब मुठी देसाई, राजेंद्रजी लोढा डायरेक्टर लोढा बिल्डर्स, सचिन भोईर युवा मोर्चा अध्यक्ष दिवा मंडळ, लक्ष्मण पाटील साहेब, सावराम पाटील साहेब, राजेशजी मोरे साहेब, आपले सर्वांचे नवनिर्वाचित आमदार अनंत पाटील काटेई, हॉटेल राणी धाबा, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, माजी आमदार राजूदादा पाटील, 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, नरेश ठाकूर, काशीनाथदादा पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळते. गोळ्या मॅचच्या दिशेने तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. अनिकेत पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. फटका वेगवान आहे, धावाही 4 मिळतील. येतोय राणी धाबा चौकार. धावसंख्या 18. शफल झाले, फलंदाज तर बीट झाले. दोन्ही फलंदाज आता एकाच एंडला आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? अभिषेकला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा अजून एक धक्का साबे टीमला.
धावपलकावरती पाहायला मिळतं 4 गडी बाद 24. मात्र जोपर्यंत सचिन पाटील मैदानात आहे तोपर्यंत धावांची गती कधी वाढू शकते या मॅच मध्ये साबे टीम. आता मात्र थोडेसे जास्त शफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेर डॉट बॉलची ती समाप्ती होईल. हेच तर व्हेरिएशन आहे अनिकेत पाटीलकडे. कधी त्यांना चौकार लागतात, कधी डॉट बॉल येतात, कधी विकेट येतात. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सचिन पाटीलच्या बॅट मधून येतोय राणी दाबा सिक्सर. पाटील जर मैदानात थांबले तर धावा येतील. धावा झाल्या 30. त्याच्या बॅट बदन आलाय सिक्सर. यानंतर आयरे 40+ आणि वडवली 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा टॉस साठी. आजच्या दिवसातील दिवस रात्रभरातील तिसरी मॅच आयरे 40+ विरुद्ध वडवली 40+ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सचिन पाटीलने हाही चेंडू पाठवून दिलाय मिडविकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय राणी दाबा सिक्सर. होता प्रत्येक वेळी रणनीती वेगळी असते प्रत्येक टीमची. दीपक वरती विश्वास दाखवलाय. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. धनेश बघा किती वेगाने आले. रनआउटची संधी आहे. संकेत भरपूर पुढे होते. स्टँड जवळ थांबायला होतं. 2 धावा इथे बी आलेत. फलंदाज आपण पाहिलं तर करण खात्यामध्ये. चला टॉस साठी टी शर्ट सुद्धा कलेक्ट करा. वडोली 40+ चे कॅप्टन मला वाटतं केशव इथे आलेले आहेत. आयरे 40+ कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 40+ ची यानंतर मॅच होईल. डॉट बॉलची ती समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन चांगलं आहे. दीपक भगत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे असं नाहीये. त्याचमुळे त्याच्यावरती विश्वास कॅप्टनने दाखवलाय. बॅटची कडा होती. संकेत काय करतायत. झेल ड्रॉप केलाय संकेतने. करणला जीवदान मिळालंय. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. अतिशय आम्हाला सांगत असताना देशाचे एक ऑफिशियल स्कोरर 39 धावा 4 गडी बाद तुम्हाला पाहायला मिळते. 4थं षटक प्रगती पथावर आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अमित येत आहेत. अमित आपल्या टी शर्ट लगेच कलेक्ट करा. नाही दुसरी इनिंग संपेपर्यंत वेळ आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. 40+ चा नियम आहे. हरकत नाही आहे. आज 40+ चे जे खेळाडू आहेत आयरेगावचे नक्कीच बघा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता आणि यासाठी ओमला थांबवता दीपकला इन्व्हाइट केल्याने येते राणी धाबा विकेट. तेश पाटील आले तसा बॅटिंग करण्यासाठी. साबे संघाच्या वतीने 7व्या क्रमांकावरती 39 वरती अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय.
39 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जितेची विकेट धोक्यात आहे आणि यासाठी दीपकला इन्व्हाइट केलं होतं. दीपकच्या खात्यामध्ये अजून एक विकेट मिळाली आहे. 39 वरती 6वा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये साबे टीमला. आपण सारे जाऊ चला रे, आपण सारे जाऊ चला रे, होराडी सिक्सर बघायला. 5 दिवसांची नाईट स्पर्धा नारिवली गावाला, ही भव्य नि दिव्य नाईट स्पर्धा नारिवली गावाला आहे. 5 दिवसांची नाईट स्पर्धा नारिवली गावाला. रेग्युलर साठी तब्बल 2,35,000 रुपयाचं कॅश प्राइज, 40 प्लस साठी 1,20,000 रुपयाचं कॅश प्राइज. साईल आलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहतोय. 4 विकेट आतापर्यंत दीपकने हॅट्रिक पूर्ण केली तर फायपर सुद्धा पूर्ण होईल. 4 विकेट. टाळ्या झाल्या पाहिजे दीपक भगतसाठी. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 13 धावा आणि 4 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतल्या आहेत. उपशाखा प्रमुख नारिवलीचे सजन पाटील साहेबांचं आगमन झाले. या सजन पाटील आपलं श्रद्धांजली चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या स्पेलमध्ये दीपक भगतने 13 धावा दिल्या, 4 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतल्यात. आणि आता थोडीशी साबेगाव टीमची नाजूक परिस्थिती या मॅच मध्ये. 39 वरती 6 विकेट. यानंतर आयरे 40+ विरुद्ध वडवली 40+ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अभिषेक जाधव साहेबांनी विनंती असेल आपण या मॅचवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहतायत कुलदेवत मित्र मंडळ जयेंद्र शेठ नारायण पाटील यांचं आगमन होत असताना प्रोप्रायटर आपण पाहतोय राणी धाबा आणि सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये काय बक्षिसांचा वर्षाव केला होता नारवी संघावरती. तेच आमचे लाडके जयेंद्र दादा पाटील दादांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 2020 हा लक्की नंबर आहे राणी धाबा आणि दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार एकमेव व्यक्ती आम्ही पाहिलं ज्यांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता. सतीश दादा पाटील स्मृती चषक जिथे रामकृष्ण पाटीलला पहिली बाईक नारिवली गावामध्ये घेऊन आले आणि त्यानंतर जयेंद्रदादा पाटील यांचा आनंद गगनात मावत नव्हता. बक्षिसांचा वर्षाव अक्षरशः केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कौशल येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी कौशलला इन्व्हाइट केले. रामकृष्ण पाटील सुद्धा येत आहेत ज्यांना पहिली बाईक मिळाली. नारिवली गावामध्ये पहिली बाईक घेऊन येणारा खेळाडू कोण असेल तर रामकृष्ण पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट आलाय. थोडीशी नाजूक परिस्थितीचे करी पहिल्याच बॉलपासून थोडासा रुपेशने संघर्ष केला. किरण सारखा फलंदाज एकही चेंडू न खेळता रनआउट झाला. तो दबाव पाहायला मिळाला साबे टीमवरती. हा चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर याच करनचा झेल सोडला होता संकेत भगतने आणि त्यानंतर आलेला षटकार. इलेक्ट्रिशियन कुठे असेल तर आपण लवकरात लवकर या. इलेक्ट्रिशियन आपण कुठे असेल तर लवकरात लवकर या प्लीज. धावा 45 झाल्यात. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली रेग्युलर व 40+ आयोजित श्रद्धांजली चषक आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जयेंद्र नारायण शेठ पाटील. आणि आपण पाहतोय या दरम्यान अजून एक फटका आलाय. मात्र बघा उडता अनिकेत पाटील तुम्हाला पाहायला मिळालाय. कार्बन कमाल कॅच आणि याच क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो अनिकेत पाटील. इथे कोणताही दुसरा क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच षटकाराची मोहर लागली असती. मात्र येते विकेट. अनिकेत पाटील तुम्हाला पाहायला मिळालाय. काय झेल टिपलाय आणि याच फिल्डिंगसाठी अनिकेत पाटील जाणले जातात. अनिकेत पाटील, धनेश पाटील
45 वरती 7 अशी परिस्थिती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि कौशलला विकेट मिळाली. नवीन फलंदाज रुद्र पाटील आलेत. फुलटॉस बॉल होता, टर्न केलाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलेला आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. मनोज पवार सरांना तुम्ही पाहतायत, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली. भरपूर वर्ष ते उत्तर शिव गावासाठी क्रिकेट खेळले आहेत. आजही ते खेळतात रेग्युलर संघात. आणि त्यामुळे त्यांनी हा रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे चेक केलं त्यांनी. आता आमचे लेजंड क्रिकेटर सचिन कडू, मॅन फ्रॉम रोहिंजन, आमच्यासोबत जोडले जातील. बघायचं एक्झॅक्ट काय घडलं या बॉलवरती. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 40+ फॉर्मॅटमधनं. आयरे 40+ विरुद्ध वडवली 40+. इथलं जवळचंच गाव आहे वडवली. मैदानाच्या बाजूला म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. त्यामुळे चांगले प्रेक्षक भरपूर संख्येने पाहायला मिळतील. आजही वडवली संघाला आम्ही डे मध्ये पाहिलं. काटे टीमच्या विरुद्ध तो संघ खेळला आणि आता त्यांना आयरे गावच्या विरोधात खेळायचंय. नागावच्या नाईट स्पर्धेमधला चॅम्पियन संघ आहे आयरे गाव 40+. त्यामुळे चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आयरे 40+ विरुद्ध वडवली. त्यानंतर जुनी डोंबिवली विरुद्ध दातिवली ती रेग्युलरची मॅच आहे. पेठाली विरुद्ध गोलवली ती रेग्युलरची मॅच आहे. आणि खंबालपाडा विरुद्ध शिरडून ती रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फेअर डिलिव्हरी. पंचाच्या मनामध्ये थोडंसं शंका होती, त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एकच धाव. 46 वरती 7. नारीचे कोणी ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. वाईट स्लॉंगरवरनं संकेत वेगाने आले. चांगली फिल्डिंग झाली आहे. अनिकेत माफ करा, 2 धावा रोखू शकत नाही अनिकेत, कारण की अनिकेत थोडेसे डीप मध्ये होते. 48 शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर वडवली विरुद्ध आयरे 40+. 40+ ही कुठे कमी नाहीये. पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही साईचं अर्धशतक पाहिलं. डेच्या स्पर्धेमध्ये आम्ही दीपक चौधरी काटेही सांगता त्याने अर्धशतक ठोकलं किंग राऊंड मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि इथे विकेट घेतली, कारण की रेग्युलर साठी विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 50 धावा इथे कंप्लीट झालेले आहेत. साबे संघ प्रथम बॅटिंग करत असताना 50 वरती 8 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला लगेचच फिल्डिंग सेट करायचे. साबे टीम 50 झाल्यात. 50 वरती 8 आणि 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश कृपा दिवा या संघाला ही चिमुरडी आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मोबाईल घेऊन ती थोडंसं एन्जॉय करत असताना क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम, छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. एनडी शेठ पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मॅन फ्रॉम बुरदुल हरी पाटील साहेब नारिवली यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. माझे आमदार सुभाजी भोईर साहेब. चला आयरे 40+ आणि वडोली 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टन या टॉस साठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. नवनाथ साळुंके यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. नितीन पाटील येतात वाकलनचे, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनलाही विनंती करूया आपण टॉस साठी आपणही लिहायला घ्यायचं ज्या आयरे 40+ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वडवली 40+ अशी बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर पन्नास वरती 8 विकेट गेलेत. यानंतर पुन्हा आपण 40+ कडे वळणार आहोत. या मॅच नंतर नितीन पाटील यांचे आगमन झाले, एक जबरदस्त क्रिकेटर वाकलन 40+ चे. सचिन पाटील चांगली बॅटिंग करत होते, त्यांची विकेट गेली. पुन्हा धावांवरती रोख लागली. रजिकार मात्रे समाधान हॉटेलचे मालक यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. गेसरचे गणेश शेठ भोईर, प्रवीणजी भोईर दिवा, रतनजी गोरपेकर समाजसेवक नारिवली, कैलास पाटील नारिवली, जितेंद्र गोरपेकर नारिवली, बिंदास पाटील बुरदुल माजी सरपंच, रवींद्र भोईर साहेब, मनोहर पाटील साहेब समाजसेवक वडवली, रमेश पवार समाजसेवक भंडारली, सुनील बोराडे माजी सरपंच. हे सर्वांचेच कटआउट तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. केशव पाटील येत आहेत वडवलीचे कॅप्टन. आयरे 40+ आपले कॅप्टनने रिपोर्टिंग करा.
तर 51 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये आता करायचे. सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. अनिकेत पाटील आणि सुमित भोईर ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला पुढच्या बिंदास पाटील एक चांगल्या गोलंदाज. बिंदासने बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये काय खेळ केला होता त्याचाच संघ रबी 11 संघ फायनल मध्ये होता. मग वैष्णवी 11 संघाने ती स्पर्धा जिंकली. पहिल्याच 3 बॉलवरती 11 धावा आल्यात. या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. आयरी 40+ विरुद्ध वडवली 40+. आजच्या रात्रीतली तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक टीमला एकच सूचना असेल, वेळेवर या, वेळेवर सामने खेळा. त्यानंतर जुनी डोंबिवली दातिवली रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. 2 धावा मिळाल्यात. आतिश पाटील आमच्या सोबत आहेत, मॅन फ्रॉम देसाईगाव. देसाईगावने सुद्धा एक सामना जिंकलेला आहे. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. 51 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा दाखल करते आपण पाहतोय. चांगला बॉल होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. बिंदासकडे वेरिएशन चांगलं आहे. जरूर त्याने 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या 5 बॉलमध्ये 13 रन्स दिलेले आहेत. 51चा पाठलाग करत असताना दिवा संघ या मॅच मध्ये बिंदास मिड ऑफच्या वरून पाठवलाय चेंडूला. लॉंग ऑफच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून येतोय राणी दाबा चौकार. शेठ जयेंद्र कर्तव्य दक्ष, क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष. शेठ जयेंद्र कर्तव्य दक्ष, क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष. गावदेवी क्रिकेट मंडळाचे ते आहेत उपाध्यक्ष. संगती उमेश पाटील. निजेगावचे सुरेश पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं श्रद्धांजली चषक 2025 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. हे आमचं मुख्य व्यासपीठ नवनाथजी साळुंके यांना तुम्ही पाहतायत. आता सुरेश पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि सर्वच आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात. 51चा पाठलाग करत असताना 24 बॉलमध्ये 34 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. टीम दिवाला कोणते टार्गेट सोपं नाहीये. कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करण्यासाठी. येत आहेत सचिन पाटील. सचिन पाटीलचा पहिलाच बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाहीये सचिनने, कारण की त्याला माहिती आहे अनिकेत सुरक्षित क्रीज मध्ये. डॉट बॉलची इथे समाप्ती. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुमित भोईरच्या बॅट मधून येतोय राणी दाबा चौकार. चार धावसंख्या पुढे सरकली 21 वरती. हाई फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून पाठवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा. काय फटकेबाजी सुरू आहे बघा. सुमित भोईरला आता थांबवणं थोडंसं कठीण झालंय. हा तिसरा चौकार त्याच्या बॅट बंद आलाय. 1 षटकार त्याच्या बॅट बंद आलाय. हाई फटका चांगला होता. मिड ऑफवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वेगवान फटकेबाजी करत असताना सुमित भोईर. टॉस महत्वाचा होता. दिवा संघाने या मॅच मध्ये टॉस जिंकला. 26 धावा आतापर्यंत झाल्या. 51चा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. नंतर नक्कीच आपण टॉस पुढचा सामना असेल आयरे 40+ विरुद्ध वडवली 40+. अशी मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. 26 धावा झाल्यात. या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. एका बाजूला कैलास केने, दुसऱ्या बाजूला केशव पाटील आहेत. 2 दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत, ज्यांनी काळ गाजवलाय. आता ते 40+ खेळत आहेत. शैलेश शेलार सुद्धा इन ऍक्शन मध्ये. नरेंद्रला तुम्ही पाहतायत.
एक चांगला संघ आहे, बॅलन्स संघ आहे. हा चेंडू उंच गेलाय, मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून येतोय राणी दाबा सिक्सर. दोन्ही फलंदाज आता सुसाट सुटलेत, कारण की 32 धावा झाल्या. टार्गेट 51 आहे. 19 बॉल मध्ये आता 19 रन्स या मॅच मध्ये करायचे दिवा संघाला. विजयाचं खातं उघडलं जाईल का या मॅच मध्ये? मात्र साबे संघाला कमबॅक करावा लागेल. हा चेंडू टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून येतोय राणी दाबा सिक्सर. त्रितल्या या सामन्याचा आपण टॉस करत आहोत. एका बाजूला संघ आहे वडवली 40+, एका बाजूला आहे आयरे 40+. अशी लढत आहे. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? वडवली 40+ या टीमने नाणेफेकीच्या कौलचा आवाज दिलेला आहे. आणि वडवली 40+ तुम्ही टॉस जिंकताय. टॉस किती महत्वाचा होता? टॉस खूप महत्वाचा आहे. टॉस जिंकून काय घेताय? पेंडिंग आहे, थोडं निर्णय पेंडिंग आहे, परंतु पूरक प्रकाशामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. स्पर्धेचं आयोजन, आपले 2 शब्द. खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अधिकचा वेळ घेणार नाही. निर्णय पेंडिंग आहे. दोन्ही संघांना आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या चालू सामन्याचं धावतं वार्तांकन. धन्यवाद. कैलास पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. हाही चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सुमित भोईरच्या बॅट मधून येतोय राणी दाबा सिक्सर. फोर्टी 44 धावा. 7 धावांची आता फक्त गरज आहे. मॅच मध्ये विजयापासून फारसं दूर नाहीये. सुमित भोईर 26 वरती बॅटिंग करतायत. स्लोअर वन चेंडू होता, हातावरती नियंत्रण नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर होता. 45 धावांची भागीदारी. 13 बॉल मध्येच 45 धावा बनवल्या दिवा संघाने. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे. पहिल्या बॉल पासून पॉवर हिटिंग तुम्हाला पाहायला मिळाले. फक्त 6 धावा आता विजयापासून दूर आहे. नवनाथ साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला, तिथे टॉस जिंकलाय वडवली 40+ टीमने. डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवलाय. जवळचा संघ आहे 40+ मध्ये. बऱ्याच वेळा चित्र पाहायला मिळतं, बऱ्याच वेळा खेळाडूही उशीर येतात. आता विकेट डोक्यात आहे सुमितची आणि पहिली विकेट गमावली. 45 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळाले गोलंदाज रुद्र पाटीलला. ही स्पर्धा आहे नाईट, प्रेक्षकांची गर्दी दाट. ही स्पर्धा आहे नाईट, प्रेक्षकांची गर्दी दाट. नारिवलीचे हे जयेंद्र शेठ, पंचक्रोशीत नाव लई मोठं. समाज कार्यात जागृत दक्ष, इमानदार आहे अध्यक्ष, कुलदैवत मित्रमंडळ. 45 वरती पहिला धक्का लागत असताना दिवा संघाला या मॅच मध्ये आता धनेश पाटील आलेत. म्हणजे 2 बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये. पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये. धनेश पाटील आणि अनिकेत पाटील 16 बॉल मध्ये 6 करायचे. धनेश पाटीलने सामना महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय तो दिवा संघाने. येतोय राणी दाबा सिक्सर. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीव लग दोस्त सगळ्यांचा.
अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली ते बबन पाटील साहेबांच्या शुभस्य आम्ही देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला ज्यांनी याच मॅचमध्ये 2 षटकं टाकली, 13 धावा दिल्या, 4 विकेट घेतल्या. दीपक उर्फ काका ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धनाजी पाटील एजंट साडी सुद्धा बघा मॅन ऑफ द मॅच साठी. कार्तिक एंटरप्राइजेसचे सर्व हेडुटणे गावचे. तर या दीपक उर्फ काका